तर मित्रांनो आपण आलेलो आहे फळ घ्यायला. काय आनंदासाठी काय पण करायला लागतं नाही काय. तिथं आतमध्ये आपला इश्यू बसलेला आहे म्हणजे मुंबईत. आता गाडी घेऊन आम्ही आलेलो आहे आमच्या आनंदच घ्यायला. आम्ही काय पण करू शकतो. आता तुम्हाला कळेलच. आता भैयाचं काय देत नव्हता पण आता भैयाला विनंती करून आपण आनंदच घेतलेला आहे या ठिकाणी. फाइनली बंधु हमने पाइनएप्पल ले लिए है. पाइनएप्पल ये 200 रुपए का है. भैया 150 में देते हैं. भैया के पास आओ, बहुत अच्छा पाइनएप्पल रहता है. पाइनएप्पल का कलर देखोगे इसमें पता चलेगा. इसमें 2 वैरायटी रहती है, एक नर और एक मादा. जिसमें कांटे रहेंगे ज्यादा वो नर रहता है, जिसमें कांटे कम रहेंगे वो मादा रहता है. और भैया चलो. बोली थी ये खराब निकला तो 200 रुपये. तो चलो मिलते हैं अगले व्लॉग में, अगले पार्ट में. तर मित्रांनो आपण इथं कलिंगड घ्यायला आलतो. आता अननस तर काय घेऊन चालतं आपला, त्याच्यामुळे म्हणलं जरा कलिंगड पण घेऊ. हे बाबा आपल्याला कलिंगड देत होते, त्यांना म्हणलं आपण चेक करून घेऊ नाही का. पण कलिंगड काय एवढं खास नाही निघलं. तरी पण बघू आता कोणाला दादा काय म्हणतोय. तर कलिंगड तर काय लाल नव्हतं म्हणून आता आपण चाललेलो आहे दुसऱ्या दुकानात. जाऊ द्या बाबांचा या ठिकाणी लॉस झालेला आहे. इशू लपताना आपल्याला दिसत आहे बघा. चला आम्ही आलेलो आहे आता इथं मावशंक कलिंगड घ्यायला. बघू आता कलिंगड भेटते का नाही त्यांच्याकडं. गाईज त्यांच्याकडं पण काय कलिंगड भेटलं नाही. आता इथं आलेलो आहे बघू शकता तुम्ही. यांच्याकडं तर टरबूजच दिसतंय आम्हाला. शेवटपर्यंत काय कलिंगड काय भेटलं नाही. आपण या ठिकाणी टरबूज घेऊन चाललेलो आहे आता, पाहू शकता. चला मित्रांनो, आता आपण हे घेतलेलं आहे, अननस घेतलंय, टरबूज घेतलंय. थांब बोला. आता आपण घेतलेलं आहे, दाखव काय घेतलंय. इकडे बघा अननस आणि टरबूज आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आपण चाललेलो आहे आता दिनाला आणायला. दिनेश थोडा वाटते कामात होता, बघू आता त्याची प्रतिक्रिया. आपण आलोय आता या ठिकाणी दिनेशला घ्यायला. पाहू शकता दिनेशला आता मी बोलवायला जाणार होतो पण मित्र म्हणले बोलू नको. आपण साईडला बघताच इकडं आमचं दादा आणि ते कैऱ्या पाडीत होते. यांचं काय आता उन्हाळा सुरू झालाय म्हणल्यावर यांना तर काही कामच नाही. मला तर वाटतं शाळेत गेला का. हां शाळेत नाही का जाता येत. हां यांना तर काही कामच नाही. मालकाला नाव सांगून चला घरी चला. हां इथं कैऱ्या तोडायला तुम्हाला काय फुकटचं वाटलं का. चला ए नाव काय हे दांडकं दे टाकून चला. इथं बघा पाहू शकता तुम्ही कैऱ्या बिऱ्या तोडते. चाललेला आहे दिनेश. ते म्हणतो गाडी वापटू का पण काय इथं. चला आम्ही आता घरून निघलेलो आहे. इथं परत घेऊन बघा रुद्र आम्हाला रस्त्याने जाताना दिसतोय. इथं उद्धव या ठिकाणी गाडीत आता गाणं म्हणायचं काम चालू आहे दिनेशचं. हलगी वाजणार आहे. चला वाजून दाखवा बरं. वाजव हलगी. अरे वाजवा हलगी. अरे हलगी वाजव. फळ ह्या ठिकाणी आम्ही मागे ठेवलेली आहे. माझा कॅमेरा भारी तुम्हाला लावतो गोडा. चला आपण जाऊया आता फळ कापायला. आपण जाता जाता आपल्याला या ठिकाणी मित्र भेटलेले. ही दोघं माझ्या वर्गातली आहे. इकडे पाहू शकता. हा तर मोठाच आहे, याचा तर काय विषयच नाही. आणि ते छोटे आवडे दाखव. हा छोटा आयुष तोंड नको लपू. तू पण ब्लॉग मध्ये येणार आहे. आता तुला डायरेक्ट कैद केलेला आहे कॅमेऱ्याने. शेलर मामांच्या दुकानात हिल घ्यायला. इथं आपण डायरेक्ट डायरेक्ट आता राडे करून टाकलेला आहे. इथं चटणी बिटणी काय माहिती नाही, चिंच आहे डायरेक्ट. हे मालक आहे हिलचा खर्च. इथं मुक्कादम आहे डायरेक्ट. इकडे शेलर मामा डायरेक्ट पिचकारी मारण्यासाठी. आता काय होळी आलेलीच आहे त्यांचं. तुम्ही तर रंग पाहू शकता डायरेक्ट लाल लाल. आता दिनेशच्या डोक्यात काय आलं तो म्हटला चटका पटका पण घ्या. आता काय शब्दाचा पक्का. आता कुणाला दादा म्हणलं काय विषयच नाही. मुक्कादम आहे इकडं. ते म्हणला चलो गाडी कशी पुढे घेतली. गाडीची चावी माझ्याकडे. गाडीची चावी आता कुणाला दादा काय पण गाडी तर आमची पुढे गेलेली. मग आता काय माहिती. आता आम्ही गाडीत गेल्यावर बघायला लागेल काय घडलंय नक्की.
आमचा बेस दाखवला असता, पण इथं खूप ऊन आहे नाही का. बसलाय गाडी चालू आहे आपली. आता बुंगावणार ओके एकदम हेवी रायडर आहे तो. आता जाणार आहे निवांत. पण इकडे मागं जोर होतोय थोडाफार, आमच्या हिल्ली इकडे तिकडे पडत्यात तेवढं थोडंफार चालत नाही त्याच्यामुळे काय आता ग्रामपंचायत हलणारच आहे गाडी. बुले उद्धव सर मोठे मोठे हत्यार चालवणारे व्यक्तिमत्व आहे आणि ते आज त्यांच्या हातात छोट हत्यार दिलंय त्यांना. मग थोडे हे होते जरा चालवायला. इथं साईडला घ्या गाडी मी म्हणतो. बरं सगळ्यांचा थोडा थोडा खर्च चालू आहे. बाबू फंड पण म्हणला मी पण आता काहीतरी घेतो. बाबू फंड आता घेतोय चाट मसाला. बाबू चाट मसाला घेतोय का. हा आणि इथं भरपूर कोल्ड ड्रिंक आहे. अजून काय घ्यायचे आपल्याला. फक्त चाट मसालाच घ्यायचा आहे. चाट मसाला आणि 20 रुपयाचं काहीतरी द्या, कुरकुरे द्या, चिप्स आणि चटका पटका. या बाबू आपला चाट मसाला दाखव. इकडे बघा सुहानाचा आपण या ठिकाणी चाट मसाला घेतलेला आहे. चिप्स आणि चटका पटका द्या. चिप्स किती वाला 5 वालेच. हा बाबू तू आत्ता गाडीत खाली गेला असतं का नाही. नाही, परत आलतो. खूप गाईमध्ये आला तू. थोडक्यात वाचला नसता राज लास्ट डे झाला असता तुझा. पहिल्याच दिवशी याला ब्लॉग मध्ये घातला आणि आज याचा पहिलाच दिवस लास्ट दिवस झाला असता. नशिबा पुढं काय सांगता येत नाही का. हा. आजी दादा इतका मोठा माणूस होता, शेवटी गेलाच ना. काय करणार. त्याच्यामुळं लय बेकार रो, लय बेकार. एवढे रिच पोर आहे आमच्या इथल्या सलसवाडीतली पोर. बघा ही स्टिंगने नाही का, स्टिंगनी गुळणा करतात. स्टिंग गुळणा स्टिंग लवरने टॅग करा. आता आपली एंट्री झालेली आहे या ठिकाणी. आपल्याला ज्या लोकेशनवर जायचं होतं तिथं आपण आलेलो आहे. आता उद्धव गाडी चालवताना तुम्हाला दिसतोय. इथं पाहू शकता मस्तपैकी व्ह्यू. आपण या ठिकाणी कुर्णात आलेलो आहे. पाहू शकता पाणी बिनी एकदम मस्त वातावरण नाही का. कसं आहे एकदम नादबांड्याविषयी. हा सुट्टीच नाही. चला इथं आता यांचं चाललंय गाडी पार्क करायचं. पाहू शकता ही गाडी पार्क करणार आहे आता. तर आपण आलेलो इथं पाणी अशा नदी किनारी आम्ही एकदम कापून खाणार आहे. म्हणजे आमची आठवण नाही का, आम्ही इथं गणपती देवी बुडवायला विसर्जन करायला येत असतो. आमची आठवण, आम्ही बरेच दिवस झाले इकडे आलो नव्हतो, पण आज काय योग झाला आपण या ठिकाणी आलो. चला पुढचा शोध पाहणारच आपण. साऱ्याने आम्ही आलो कुर्णातलं दृश्य रोड आणि ही आमची गाडी. आमच्या गाडीला ग्राउंड क्लिअरन्स थोडा कमी आहे, त्याच्यामुळे थोडं बघा आमचा ड्रायव्हर कसा गाडी चालवतोय पार पुढं वाकून. कुर्णातलं दृश्य कसं आहे, पण जंगलात आले वाटतं का नाही. कुरण म्हणजे जंगल असतं एक प्रकारचं. इथं बिबटे वगैरे असतात, चित्ते बिबटे. हे बघा दृश्य. आपण आलोय कुर्णातला व्हिडिओ काढायचा असं कारण नाही काही. काल माझा मित्र मला म्हणला सौरभ जोशी नाही का लय भारी व्हिडिओ काढतो, सातत्य आहे त्याचं, सौरभ जोशीला टक्कर देणार कोणच नाही. मग मी प्रयत्न केलाय. आता तुमच्या याच्यावर किती जण फॉलो करताय, किती सबस्क्राईब करताय तुमच्या याच्यावर. बस एवढंच, तुम्ही सबस्क्राईब करा मला. आम्ही आलेलो आहे इथं कुर्णात. बघा इथंच वातावरण एकदम भारी आहे. भैरव पूर्वीच्या काळामध्ये इथं असं घडलेलं आहे ना. इथं बघा ना, बघा आता माहिती सांगते कुर्णातली. झाडे बिडे पूर्वीच्या काळात काय घडले बाबू सांगलो फाटक्यात. चल हे बघा झाड बघा, झाड बघा. झाड बघा हे पाहू शकता तुम्ही. इथं नाही का म्हणजे 2-3 माणसं आलती काही वर्षापूर्वी. ते एक लाकूड तोडा होतं, ते आज कुऱ्हाडी शोधतो नाही का पाण्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला काही या झाडापाशी यायचा संबंधच नाही. इथं आम्ही आलेलो आहे आता. ही बघा कशी बसल्या इथं निवांत. झाडावरच्या करामती आता आम्ही या ठिकाणी करतोय. झाडावरच्या करामती दाखव. बघा हे झाड आणि हे करामती. करामती दाखवत नसतं. पडला की खाली ठोय.
चला आणि झाडावरती यांनी चिंचा खाऊ खाऊ पार बेदारी करून टाकली सगळी. पण सामान काढू आपलं सगळं गाडीतून. खाली नदीच्या बाजूला डायरेक्ट. चला एक टरबूज खरबूज काय केलं काय म्हणते तुम्ही सांगा. खरबूज का टरबूज जरा ये. हे आपलं हिलन ते दरा. सगळ्यात मेन हे खाण्यासाठी आम्ही आलतो. हे खाण्यासाठी उन्हाळा स्पेशल. उन्हाळा आहे लय कडक उन्हाळा आहे त्याच्यामुळे हे खाण्यासाठी आलतो आम्ही. बाबूदरी चला आता गाडी बंद करू आपण. दिनेशने काय हलगी वाजवली नाही त्याच्यामुळे आता मी वाजवतो. बघा दिनेश चला आता हलगी काय सोला तर तिकडे कोपऱ्यातच जायला लागेल आपल्याला. नीट चला हळूहळू पडू नका. नाही का थांब थांब थांब. थांब थांब सांड. हे बघा इथलचं वातावरण. इकडे नाही वाज. आम्ही आलोय 5 जण. 2 जण पुढे मी आणि ही दोघं माग. कुरकुरे खायचं म्हणतोय. काय बाहेर वातावरण आहे. अशा वातावरणात आम्ही आनंदच कापून हिल बिल ओके वाहन आहे सगळा. मला वास येतोय. बघा रायडर सांडला की डायरेक्ट पाण्यात. हळू 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 सांडला की डायरेक्ट पाण्यात. चला तिकडे. पलीकडे जाण्यासाठी हे बघा बाबा आमचा चिखले. इथं खाली चिखले पाडला की डायरेक्ट आता आपला गेलाय वर. हळू रे हळू सांडशीन. आप्पा आपला गेलाय वर इथून बाबा.